Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 13 and we are discussing the previous year questions of matrices. तर बघा, आज आपण दोन क्वेश्चन घेणार आहोत. त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे तो आसाम CEE 2017 मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि जो सेकंड क्वेश्चन आहे तो महाराष्ट्र CET 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर सर्वात आधी आपण पहिला क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, आपला पहिला क्वेश्चन असा आहे, लेट A इक्वल टू एक 3/3 ची मॅट्रिक्स दिलेली आहे अँड 10B इक्वल टू पुन्हा एक 3/3 ची मॅट्रिक्स दिलेली आहे. इफ B इज द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स A देन अल्फा इज. म्हणजे या क्वेश्चनमध्ये आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा, आधी तुम्ही या सेंटेन्सकडे तुम्ही लक्ष द्या. या सेंटेन्समध्ये आपल्याला म्हणत आहे की इफ B इज द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स A, म्हणजे इथे आपल्याला गिवन दिलेला आहे की म्हणजे B इज द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स A, म्हणजे B हा या A मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आहे. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये हे लिहिता येते या क्लॉजला. ओके, तर आणि आणखी आपल्याला काहीतरी दिलेलं आहे, ती म्हणजे हे जे 10B इक्वल टू एक 3/3 ची मॅट्रिक्स. आता B ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, म्हणजे दिलेली आहे, ती A इन्व्हर्स आहे. तर आपण याला जैसे ती लिहून घेऊया. आपण B च्या ऐवजी आपण A इन्व्हर्स लिहूया. ओके, बघा, 10A इन्व्हर्स इक्वल टू 4 - 5 1 2 0 -2 2 अल्फा 3. बघा, आपण फक्त ते लिहून घेतलं ॲज इट इज आणि B च्या ऐवजी आपण A इन्व्हर्स पुट केलेला आहे, जे की गिवनमध्येच दिलेलं आहे. ओके, तर बघा, आता व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे अल्फाची, म्हणजे आणि अल्फा तो आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजे आपल्याला राईट हँड साईडची आणि लेफ्ट हँड साईडची मॅट्रिसेसला इक्वेट करावं लागेल, जेणेकरून म्हणजे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जेणेकरून आपल्याला अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. तर बघा, पण इथे जे आपल्याला लेफ्ट हँड साईडला A इन्व्हर्स दिसत आहे, तर तो आधी आपल्याला रिमूव्ह करावा लागेल. तो आपण आता रिमूव्ह कसा करू शकतो? जर आपण A इन्व्हर्सला Aनीच मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एक प्रॉपर्टी माहीत आहे, A इंटू A इन्व्हर्स म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स येते. तर त्यावरून आपण या इक्वेशनला Aनी मल्टिप्लाय करून बघूया. ओके, तर पहा, A इन्व्हर्स इंटू A. लेफ्ट हँड साईडला एनी मल्टिप्लाय करत आहोत, तर आपल्याला राईट हँड साईडने पण करावं लागेल, जेणेकरून ते इक्वेशन बॅलन्स होईल. ओके, ही मॅट्रिक्स आपण ॲज इट इज लिहायची. बघा, इथे सुद्धा A. आता इथे आपण लिहून घेऊया, मल्टिप्लाय बाय A बोथ साईड. ओके, आता बघा, ही जी टर्म आहे या टर्म ऐवजी I लिहू शकतो आपण. ते आपण लिहून घेऊया, 5 1 2 0 -2 2 अल्फा 3. बट A ही मॅट्रिक्स आपल्याला दिलेली आहे, ती मॅट्रिक्स आपण इथे पुट करूया, त्याची व्हॅल्यू त्या मॅट्रिक्सची. बघा, 1 2 1 -1 1 1 1 -3 आणि 1. आता याचा आपण रिझन लिहून घेऊया इथे, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज नाही होणार. A इन्व्हर्स इंटू A इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असते. ओके, तर बघा, आता आपल्याला इथे 2 मॅट्रिक्स मिळालेला आहे, त्याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आणि 3/3चा मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करते हे तुम्हाला माहीत आहे. आपण फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम, फर्स्ट रो इंटू थर्ड कॉलम, अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करत असतो पहिल्या रोचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी. तर ते आधी आपण करून घेऊया. बघा, 4 × 1 4 2 × 2 4 प्लस 2 × 1 2. 4 × -1 -4 2 × 1 2 2 × 1 2. आता थर्ड कॉलम, 4 × 1 4 2 × 3 6 आणि 2 × 1 2. पहिला रो मिळालेला आहे. त्याच प्रकारे सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. बघा, -5 × 1 -5 0 × 2 0. लिहायची गरज नाही, तसं ते अल्फा × 1 प्लस अल्फा.
बघा -5 इंटू -1 5, 0ला लिहायची गरज नाही, अल्फा प्लस अल्फा येईल. त्याचप्रकारे ही -5 प्लस 1 इंटू 1 -5 अल्फा इंटू 1 अल्फा. बघा त्याचप्रकारे थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. बघा इथे झिरोच व्हॅल्यू येतात, येते तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. त्यानंतर ही टर्म आपण कॅल्क्युलेट करून बघूया लगेच. 1 इंटू 1 1 प्लस 3 इंटू 2 6 मायनस मायनस प्लस होणार आणि 3 इंटू 1 3. म्हणजे आपण याला मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आता आपण याचं कॅल्क्युलेशन करून बघूया की काय व्हॅल्यू आपल्याला मिळतात. याला इथे 10 येणार, 4 + 4 + 2 10. इथे 0 येणार. बघा ही व्हॅल्यू आपण ॲज इट इज लिहून घेऊया. ही सॉल्व नाही करता येणार आपल्याला, कारण की अल्फाचीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 5 प्लस अल्फा. बघा इथे सुद्धा 0 येणार आणि ही व्हॅल्यू ॲज इट इज आपण लिहून घेणार. 0 ॲज इट इज आणि इथे 6 + 3 9 9 + 1 10. बघा आपल्याला एक 3/3 ची मॅट्रिक्स मिळालेली आहे. आता इथे 10I आहे. आता इथे सुद्धा आपण लिहून घेऊया. बघा आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला माहीत आहे, अशा प्रकारची असते. ओके, आता या 10ला मल्टिप्लाय करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्सशी. तर 10ला आयडेंटिटी मॅट्रिक्सशी मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार, अशा प्रकारची मॅट्रिक्स येणार. बघा बरोबर. आता बघा ही मॅट्रिक्स आणि ही मॅट्रिक्स म्हणजे लेफ्ट हँड साईडची मॅट्रिक्स आणि राईट हँड साईडची मॅट्रिक्स आपल्याला सिमिलर दिसत आहे. बघा इथे 10 आहे, इथे 10 आहे, इथे 0 0 0 0. इथे आता बघा हा रो वेगळा दिसत आहे आपल्याला आणि खालचा थर्ड रो पण आपल्याला सेम दिसत आहे. म्हणजे या दोन्ही मॅट्रिक्स सेम आहे. त्याच्यामुळे आणि आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे, अल्फाची व्हॅल्यू. त्यामुळे आपण या दोन्ही मॅट्रिक्सला इक्वेट करून एक इक्वेशन फॉर्म करून अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर ती कशी, बघा 0च्या जागेवर आपल्याला इथे काय दिसत आहे या मॅट्रिक्समध्ये, 0 = -5 प्लस अल्फा. अशा प्रकारे आपण लिहू शकतो इक्वेट केल्यानंतर. आणि आपण अल्फाची व्हॅल्यू काढू शकतो. कशी बघा, म्हणजे इथे लिहू आपल्याला आपण. बघा या 0ला या 5ला इकडे नेल्यानंतर 5 प्लस अल्फा म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळत आहे. आता तुम्ही म्हणसाल बाकीचे इक्वेशन वेगळे दिसत आहे, ते कम्पेअर केल्यानंतर अल्फाची व्हॅल्यू वेगळी निघू शकेल. तर आपण ते इक्वेशन सुद्धा सॉल्व करून बघूया, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. बघा आता या व्हॅल्यूशी आपल्याला कम्पेअर करावं लागेल, कारण की ही टर्म आहे a to 2 ची आणि ही पण टर्म आहे a to 2 ची. त्यामुळे आपल्याला त्यालाच कम्पेअर करावं लागेल. बघा 10 = 5 प्लस अल्फा. आता हे इक्वेशन आपण सॉल्व करून बघूया. अल्फाची व्हॅल्यू इथे 5 दिसत आहे, इथे पण 5 येते का ते बघूया. बघा इथे आपल्याला 10 हा 5 लेफ्ट हँड साईडला न्यावं लागेल. अल्फा म्हणजे अल्फा = 5 सेम येत आहे व्हॅल्यू. त्याचप्रकारे आपण ही सुद्धा काढून पाहूया. बघा इथे सुद्धा 0 = ही टर्म घ्यावी लागेल म्हणजे -5 प्लस अल्फा. इथे सुद्धा 0 + 5 अल्फा = अल्फा = 5. बघा म्हणजे तिन्ही इक्वेशनला कम्पेअर केल्यानंतर किंवा तिन्ही टर्ममुळे एकच व्हॅल्यू येत आहे अल्फाची, ती म्हणजे 5. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू 5 येत आहे. ती आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट वन. बघा अशा प्रकारे आपण अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर पॉज करून नोट डाऊन करू शकता. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. ओके, बघा जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो महाराष्ट्र CET 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर आपला क्वेश्चन असा आहे, इफ a = एक 3/3 ची इथे मॅट्रिक्स दिलेली आहे, देन a² - 5a × a इन्व्हर्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा इथे जर तुम्ही क्वेश्चनला ऑब्झर्व केलं तर तुम्ही इथे डायरेक्टली असं म्हणसाल या क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करण्यासाठी. a तर आपल्याला दिलेला आहे, a इन्व्हर्स काढून घेऊया आणि या इक्वेशनमध्ये पुट करूया आणि कॅल्क्युलेशन करून आन्सर काढून घेऊया. पण जर अशा प्रकारे जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला वेळ जास्त लागेल. त्यामुळे आधी आपण जे फाइंड आउट करायचं आहे त्याला थोडं सॉल्व करण्याचं किंवा इझी फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करूया की ते इझी फॉर्ममध्ये येऊ शकते का. तर बघा आधी आपण ते लिहून घेऊया. a² - 5a
बघा आपण ॲज इट इज फक्त हे लिहून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, अशा प्रकारचं आहे ते. तर आधी आपण हे थोडंसं सिम्पल फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करूया की ते येऊ शकते का. आपण फक्त या इक्वेशनला ए इन्व्हर्सनी आता मल्टिप्लाय करून घेऊया. जसं आता ए स्क्वेअरला आपल्याला ए इंटू ए लिहू शकतो आपण, आणि या ए इन्व्हर्सची आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. फक्त आपण याला सिम्पल फॉर्ममध्ये करत आहोत, बाकी काहीच यात ॲड सबट्रॅक्ट काहीच करत नाही. बघा अशा प्रकारे आला. आता इथे आपल्याला एक टर्म दिसत आहे ए इंटू ए इन्व्हर्सची. आपल्याला माहीत आहे ए इंटू ए इन्व्हर्स आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असते. पुन्हा इथे सुद्धा 30 टर्म दिसत आहे, म्हणून 5 इंटू आय. बघा इथे आपण सीन्समध्ये लिहूया ए इंटू ए इन्व्हर्स म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, तर बघा ए इंटू आय एच येणार आणि हा 5 आय. बघा म्हणजे या इक्वेशनला म्हणजे फाइंड आउट जे करायचं आहे त्या इक्वेशनला आपण थोडं सिम्पल फॉर्ममध्ये आपल्याला दिसत आहे. आता आपण हे सॉल्व करूया दिलेल्या ए मॅट्रिक्सच्या हेल्पनी. ओके, इथे आता आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करावी लागेल. तर ए दिलेली जी मॅट्रिक्स आहे ते आता आपण इथे पुट करून बघूया. 1 -1 1 2 1 2 आणि 3 2 4. बघा ॲज इट इज आपण मॅट्रिक्स इथे लिहिलेली आहे आणि आपल्याला 5 इंटू आय म्हणत आहे, तर आयडेंटिटी मॅट्रिक्स इथे लिहावी लागेल. म्हणजे हे इक्वेशन आता आपल्याला कॅल्क्युलेशन करून फाइंड आउट करावं लागेल, जेणेकरून आपल्याला या क्वेश्चनचं आन्सर मिळेल. तर बघा सर्वात आधी तर आपल्याला या 5ला या आयडेंटिटी मॅट्रिक्सशी मल्टिप्लाय करावं लागेल. तर ते आधी आपण करून घेऊया. ही मॅट्रिक्स आपल्याला ॲज इट इज लिहावी लागेल, ती आपण आधी लिहून घेऊया. बघा फक्त आपण 5ला आतमध्ये नेलेलं आहे किंवा मल्टिप्लाय केलेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर या दोन मॅट्रिक्सचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल, ते आपण करू शकतो. तर ते आधी आपण करून घेऊया. बघा 1 -1 -5 -4 -1 0 -1 1 -0 1 1 2 -0 2 1 -5 -4 2 -0 2 3 -0 3 2 -0 2 4 -5 -1. बघा म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कशाची मिळालेली आहे ए -5 आय. म्हणजेच इनडायरेक्टली व्हॅल्यू कशाची मिळालेली आहे ही ए स्क्वेअर -5 ए इंटू ए इन्व्हर्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, म्हणजे जी आपण काढलेली आहे. आता ही मॅट्रिक्स आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत आहे का बघूया आपण. -4 -1 2 -4 2 3 2 -1. बघा म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट वन. तर पहा अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला CET-मध्ये येऊ शकते. तर तुम्ही हे क्वेश्चन डायरेक्ट दिल्याबरोबर सॉल्व करण्याचा प्रयत्न नाही करायचा. आधी दिलेलं जे इक्वेशन आहे त्याला थोडं सिम्पल फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला थोडं सोपं जाईल, जसं की आपण इथे या क्वेश्चनला केलेलं आहे. तर तुम्ही हे नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.